पाथर्डी तालुक्यातील जवळवाडी येथे सशस्त्र दरोडा। पाथर्डी तालुक्यातील जवळवाडी येथे श्री सुरेश खाडे यांच्या घरावर सशस्त्र असा अज्ञात दरोडेखोराकडून दरोडा टाकण्यात आला। यामध्ये विशेष म्हणजे गावातील भाऊबाबा यांच्या सप्ताहानिमित्ताने जी वर्गणी गोळा केलेली होती ती व घरातील सोने चांदी रोख रक्कम असा सुमारे 13 लाख रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली। दिनांक मंगळवारी तालुक्यातील जवळवाडी येथील खाडे बस्तीवर पहाटेच्या सुमारास दरोडा पडला। दरोड्यामध्ये त्या कुटुंबियाचे 9 तोळ्याचे सोन्याचे दागिने, कांदा विक्रीतून आलेली पैसे, त्याबरोबरच जवळवाडी येथे संत भगवान बाबा आणि संत बामनरावांचा वार्षिक सप्ताह आहे। त्या सप्ताहाच्या निमित्ताने एकत्रित जमवलेली वर्गणी असा सुमारे 12 लाख रुपयाचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला। यावेळी चोरट्यांनी कुटुंबियांना मारहाण केली। या कुटुंबियाच्या मारहाणीत एक जणाच्या डोक्याला गंभीर जखम झालेली आहे, हाताला मार लागलेला आहे, चाकूचा धाक दाखवलेला आहे। या घटनेच्या फिर्याद देण्यासाठी जवळवाडीचे ग्रामस्थ पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये आले, मात्र पोलीस स्टेशनमधील प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक पुजारी साहेब यांनी मात्र फिर्याद घेण्यासाठी दरोड्याचा गुन्हा दाखल करू नये, कमी आरोपी दाखवा अशा प्रकारे ग्रामस्थांना सांगितले। गुन्ह्यातील आणि तपासामधील आम्हाला जास्त कळते का तर तुम्हाला कळते अशा प्रकारची दमबाजी वजा शब्द देखील वापरलेले आहेत। त्यामुळे ग्रामस्थांनी त्या ठिकाणी फिर्याद न देता जवळवाडी येथे परत आले। त्यानंतर पुन्हा एकत्रितरित्या 100-150 लोक ग्रामस्थ पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये मोर्चाने आले। यावेळी पोलीस स्टेशनमध्ये जर पोलीस निरीक्षक फिर्याद दाखल करत नसतील, वरिष्ठांना पाथर्डी खूप आलबेल आहे, पाथर्डीच्या पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत नाही, CR रेट म्हणजे क्राईम रेशोचा जो दर आहे तो कमी आहे, हे भासवण्यासाठीचा प्रयत्न पोलीस निरीक्षकांचा होता। त्यामुळे ग्रामस्थांनी निर्णय घेतला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायचा नाही। पोलीस स्टेशनची फक्त पोलीस निरीक्षकांची साष्टांग दंडवत घालून त्यांना शुभेच्छा द्यायच्या चांगल्या कामकाजासाठी। SP कडनं जी त्यांची अपेक्षा धरलेली आहे तर माझे काम न करता चांगले असावे अशा प्रकारच्या अपेक्षेसाठी आम्ही आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये खूप मोठ्या संख्येनं लोकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या। आपले खासदार निलेश लंके साहेब यांनी देखील आंदोलकांची पोलीस स्टेशनमध्ये येऊन भेट घेतली। भेटीनंतर पोलीस निरीक्षकाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केलेला आहे। असे असले तरी सामान्य माणसं जेव्हा येतात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करतात तेव्हा पोलिसांनी मात्र गुन्हा दाखल करून न घेणं हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबीनं लाजिरवाणी बाब आहे। या सर्व घटनेची पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब यांनी चौकशी करावी। गुन्हा दाखल का करून घेतला नाही, या यंत्रणेमध्ये कोण कोण दोषी आहेत, या सर्वांची चौकशी करण्याची मागणी आम्ही आंदोलकाच्या वतीनं निलेश लंके साहेब, खासदार साहेब आणि एका निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक घारगे साहेबांकडे केलेली आहे।